नमस्कार. श्री गजानन जय गजानन. गण गण गणात बोते. जय गजानन. गुरुमाऊली अनुभव या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. या चॅनलवर गजानन माऊलींचे भक्तांना आलेले अनुभव सादर केले जातात. ते जर आपल्याला आवडत असतील तर कमेंटमध्ये आपला अभिप्राय कळवा. चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी दिसत असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे अनुभवाचा पुढचा व्हिडिओ येईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तसेच तुम्हालाही असे काही अनुभव आले असतील तर तेही कमेंटमध्ये सविस्तर पाठवायला विसरू नका. म्हणजे त्याचा समावेश आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूयात. चला तर मग आजच्या अनुभवाला सुरुवात करूयात. आजचा अनुभव आपण ऐकणार आहोत औरंगाबाद येथील सौ अंजलीताई पट्टलवार यांचा. अनुभवाचे बोल आहेत श्री गजानन स्वामी समर्थ. जय गजानन. त्या असं म्हणतात, आमच्या लहानपणी आम्ही ज्या घरी राहत होतो त्या आमच्या घर मालकांकडे गजानन महाराजांचा प्रकट दिन फार मोठ्या प्रमाणात केला जात होता. घर मालकीनबाई गजानन विजय पारायण करीत असायच्या. त्यांनी आमच्या आईला सांगितलं की तुमच्या मुलांना तुम्ही गजानन महाराजांची प्रार्थना करायला सांगा, गजानन विजय वाचायला सांगा, त्यांचं आयुष्यात भलं होईल. आमच्या आईने त्या घर मालकीनबाईंचं ऐकलं आणि आम्ही आमच्या आईचं ऐकलं. गजानन महाराजांच्या कृपेने खरंच जीवनात भलं झालं. मी 8व्या वर्गात होते तेव्हापासूनच माझं गजानन विजयचं पारायण सुरू झालं. आजपर्यंत अनेक पारायणं झालीत. समाधी मंदिराला अनेक प्रदक्षिणा झाल्यात. गजानन महाराजांनी अनेकदा अनुभव गाठीशी बांधून दिलेत. गजानन विजयच्या 20व्या अध्यायात महाराज समाधिस्थ झाल्यानंतरच्या एका प्रसंगाचं वर्णन आहे, ज्यात भाऊ कवर खामगावहून शेगावला येऊन शेगावहून तेल्लाऱ्याला जाण्यासाठी निघतात. तेव्हा बाळाभाऊ त्यांना म्हणतात, तुम्ही प्रसाद घ्या, आज व्यतिपात आहे, तेव्हा उद्या तेल्लाऱ्याला जा. मात्र या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून भाऊ कवर लगेच तेल्लाऱ्यासाठी बैलगाडीने जाण्यासाठी निघतात. शेगावची सीमा ओलांडतानाच वाटेत गाडीचा रस्ता चुकतो. पोथीतील वर्णनाप्रमाणे तो चमत्कार ऐसा झाला, तेल्लाऱ्याचा रस्ता चुकला, म्हणता झाला गाडीवाला, साहेब रस्ता आहे चुकला. ते ऐकून कवराला आश्चर्य वाटले मानसी. हे ऐकून भाऊ कवर गाडीवाल्याला रागावतात. तेव्हा तो म्हणतो, साहेब मी नेहमीच तेल्लाऱ्याहून येथे येतो, वाटेल तेव्हा गाडी हाकतो, मला रस्ता अगदी पाठ आहे. गाडीचे बैलही कुठे चुकीचे वळले नाहीत. मात्र हे कसे झाले, का झाले माहिती नाही. आता पुढे मात्र वाट बंद आहे. त्यानंतर भाऊ कवर पुन्हा शेगावला परत येतात. वास्तविक गाडीवाल्याला रस्ता व्यवस्थित माहिती होता. कुठलीही वेळ त्याला नवीन नव्हती. जनावरांच्या बाबतीत बोलायचं तर नेहमीचा रस्ता असेल तर जनावरं रस्ता चुकत नाहीत, पण तरीही हे घडलं. ही घटना आहे पोथीतील, पण आजच्याही काळात अशा घटना घडतात की जिथे आपल्या बुद्धीची झेप मंदावते. मी अंजली पट्टलवार. अमरावतीच्या जवळ परतवाडा हे माझं सासर. विदर्भात महालक्ष्मी सण खूप मोठ्या प्रमाणात घरोघरी होत असतो. तसा तो आमच्याही घरी होता. माझ्या मिस्टरांची सरकारी नोकरी. त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी बदली होणार. मग त्या ठिकाणाहून दरवर्षी महालक्ष्म्यांसाठी परतवाड्याला जायचं. 2000च्या सुमारास मिस्टरांची बदली औरंगाबादला झाली. औरंगाबादहून परतवाडा म्हणजे वाटेत शेगाव दर्शन घेऊन पुढे जाणं शक्य व्हायचं. आम्ही औरंगाबादहून घरच्या गाडीनं, म्हणजे आमच्याजवळ तेव्हा मारुती ओमनी होती, त्या गाडीने परतवाड्याला जायचो. घरी जाऊन तयारीला हातभार लावायचा. त्या वर्षी सासूबाई म्हणाल्या, तुम्हाला येथे पोहोचायला वेळ होतो तेव्हा तुम्ही येताना शेगाव दर्शन न घेता सरळ इकडे या, जाताना दर्शन घेतलं तरी चालेल. मला खरं तर ते मनातून फारसं पटलं नाही, पण शेगावविषयी माझ्या मनात जी भावना होती ती त्यावेळी मिस्टरांच्या आणि मुलांच्या मनात नव्हती. पुढील वर्षी औरंगाबादहून निघाल्यावर शेगाव दर्शन न घेताच आम्ही पुढे निघालो. मी गाडी चालवित होते. शेगावच्या वेशीवर रेल्वे फाटक बंद होतं. आम्ही थांबलो. गाडी गेली आणि गेट उघडलं. आमची गाडी पुढे निघाली. एक रेल्वे लाईन क्रॉस करून दुसरी रेल्वे लाईन क्रॉस करायची, पण 2 लाईनच्या मध्येच गाडी थांबली. गाडी पुढे जाईना. चाकं जागच्या जागी फिरली, पण गाडी पुढे सरकली नाही. रिव्हर्स घेऊन पाहिली, पण गाडी मागे येईना. आजूबाजूने बाकी गाड्या पुढे निघून गेल्या.
तिथे रेल्वेचे काही कर्मचारी होते. ते मॅडम गाडी लवकर पुढे घ्या असं म्हणून ओरडू लागलेत. इतक्यात पुन्हा गाडी येत असल्याचा अलार्म झाला. आता पुन्हा गेट बंद होण्याची वेळ आली. आम्ही गाडीसह मध्येच आणि आता गाडी येणार या कल्पनेने व आता काय होणार याही कल्पनेने जीवाचा थरकाप झाला. मी गजानन महाराजांचं स्मरण केलं. तेथील रेल्वे कर्मचारी व अन्य काही लोक गाडीजवळ धावत आले. आम्ही खाली उतरलो आणि अक्षरशः 8-9 लोकांनी गाडी तिथून उचलून बाजूला केली. आम्ही मागे वळून पाहिलं. 2 रेल्वे लाईनच्या मध्ये दोन्ही टायरच्या जागी जमिनीवर काळ्या खुणा दिसत होत्या. सर्वांचे आभार मानून आम्ही गाडीत बसलो. गाडी सुरू केली. गाडी सुरू झाली आणि चक्क परतवाड्याला व्यवस्थित जाऊन पोहोचली. नंतर मी झाल्या घटनेविषयी एका मेकॅनिकशी चर्चा केली. तो म्हणाला, मारुती ओमनी रियर व्हील ड्राईव्ह आहे. मागील चाकं 2-2.5 इंच खड्ड्यात असेल तर असं होणं शक्य आहे. कधी गाडीला सुरुवातीला टॉर्क म्हणजे पुरेशी शक्ती मिळाली नाही तरीही हे होऊ शकेल, किंवा कधी टायर एकदम गुळगुळीत झालं असेल तरीही हे होऊ शकतं. पण या 3 पैकी काहीच शक्य नव्हतं. त्या गाडीनं ती जागा याआधीही ओलांडली होती आणि ड्रायव्हरला म्हणजे मला गाडी चालवण्याची सवयही होती. तरीही हे असं झालं. मग माझ्या मैत्रिणीशी झालेल्या चर्चेतून आम्ही दोघींनी एक गोष्ट ठरवली की काहीही कारण असो, यापुढे शेगाव ओलांडत असताना निदान गादीचं दर्शन घेऊन कळसाला नमस्कार करायचा आणि पुढे निघायचं. माझ्या या म्हणण्याला मुलांनी आणि मिस्टरांनीही होकार भरला. परतीच्या प्रवासात अर्थातच हे सर्व महाराजांना कथन करून हात जोडले. झाल्या प्रसंगातून मुलांच्या आणि मिस्टरांच्या मनात शेगावविषयी श्रद्धा निर्माण झाली आणि पुढे महाराजांनी अजून एक प्रसंग घडवून ती श्रद्धा अधिकच बळकट केली. माझे मिस्टर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजला लेक्चरर होते. नंतर त्यांचं प्रमोशन होऊन ते रत्नागिरीला प्रिन्सिपॉल म्हणून नियुक्त झालेत. या लोकांची साधारण दर 3 वर्षांनी बदली होते. ही बदली जून-जुलै महिन्यात मंत्री महोदयांच्या स्वाक्षरीने होते. तसा रीतसर प्रस्ताव होऊन हे सर्व होत असतं. मी आणि मुलं आम्ही औरंगाबादला. मुलांचं 10वी-12वीचं वर्ष. हे दूर कोकणात रत्नागिरीला. तिकडे यांना 3 वर्षे होऊन गेलीत. घरी महत्त्वाची जबाबदारी असल्याने आणि कायद्याप्रमाणे शक्यही असल्याने मला मिस्टरांचं घराकडे जवळून लक्ष असल्यास बरं असं वाटू लागलं. म्हणून मी मिस्टरांना तसं म्हटलं. तेव्हा त्यांनी मंत्री महोदयांजवळ चौकशी केली. त्यावर मंत्री म्हणाले, तुमचा प्रस्तावच नाही आणि कोकणातून मोठ्या पोस्टवरील माणसं काढणं मला सहज शक्य नाही. ते ऐकून मिस्टर नाराज झाले. त्यांनी फोनवर मला म्हटलं, इतक्यात बदली बहुतेक होणार नाही. मी त्यावर म्हटलं, ठीक आहे, जशी महाराजांची इच्छा. गजानन महाराजांना प्रार्थना करून बघते. बदली झालीच तर आता फक्त 15 दिवसात होऊ शकणार होती. मी महाराजांसमोर उभी झाले. हात जोडून म्हटलं, महाराज, मी उद्यापासून रोज एक याप्रमाणे 11 पारायणं करणार. मी तुमची भक्त. कायद्याप्रमाणे काही होऊ द्या असं मी म्हणणार नाही. औरंगाबादच्या जवळपास हे असले तरी पुरे. मुलांचं वय आणि अभ्यास वगैरे लक्षात घेता मला असं वाटतं. बाकी तुमची इच्छाच महत्त्वाची. पण गजानन महाराज, मला आतून असं वाटतं की हे जर घडून आलं तर माझ्यासोबतच मिस्टरांचा आणि मुलांचाही विश्वास वाढेल. मी पारायणं सुरू करते. आता सर्व तुमच्या हातात. माझी पारायणं सुरू झालीत. 7वं पारायण झालं त्या दिवशी यांचा रत्नागिरीहून फोन आला. ते सांगू लागले, कसं काय कोण जाणे, पण मंत्री महोदयांनी स्वतः पुढाकार घेऊन काम झालं. माझी बदली औरंगाबादलाच झाली आहे. ते ऐकून मला गहिवरून आलं. मी फोनवर काही बोलूच शकले नाही. फक्त रडवेल्या आवाजात एवढंच म्हणू शकले, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन.